नमस्कार. आमच्या सोसायटीचं नवीन बाग. काका नमस्कार. नवीन असं पर्यावरण, सुंदर असं बाग, सुंदर अशी बाग आणि नवीन घराची जरा सुरुवात चालू आहे. काकांचं नवीन घर चालू आहे आता. आणि या साईडला रामफळ झाड आहे. रामफळ खायला खूप गोड लागतं आणि एक सुंदरसं फळ आहे, मोठं आहे फळ. मला फळ दाखवतो. किती सुंदरसं मोठं फळ आहे बघा. छान फळं लागले बघा, किती छान फळ आहेत. सुंदर अशी बाग आहे, काकाने सजवली आमच्या. आणि हे लिंबा झाड बघा, लिंब पण लागलेत, मोठी मोठी लिंब लागलेत. तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो. मोठी मोठी लिंब लागले बघा, केवढी लिंब आहेत. काका लिंब काही विकत नाहीत, घरीच वापरतात. तुम्हाला कधी जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. आणि इकडे ह्या साईडला मोठी पेरूची झाडं लावलेत काकानी बघा. आता पेरू छोटे पण लागले बघा, मस्त लागले. आणि हा पेरू खूप गोड आहे, आतून लाल आहे. आणि मध्ये हा जो आहे बघा, हे फक्त साधे आहेत, म्हणजे आपले गावरान पेरू. सुंदर अशी बाग त्यांनी सजवली. आणि आता त्यांचं काम चालू आहे, घराचं काम चालू आहे. इकडे मोठी अगदी पुढेपर्यंत पुढे नारळ खोपळे आहेत. नमस्कार. हे आमच्या लोक सगळी, कोकणातले लोक सगळी काम चालू आहे. सकाळी रोज लवकर 8 वाजता येतात. काका हाय करा, हाय करा, हाय करा. हां ते बघा. तर इकडे जांभळं झाड आहे, जांभूळ मोठी बाग आहे. आणि मला वाटतं सकाळी पहाटे किंवा रात्रीचे ससे पण बाहेर पडतात. मला कधी जर दिसले तर दाखवेन नक्कीच. खूप मोठे ससे आहेत. आणि तिकडे त्या साईडला शेंगदाणे लावले, शेंगदाणे. ठिबक सिंचन चालू केलं त्यांनी त्या साईडला. हे मोठं जांभळी झाड आहे, सुंदर अशी बाग बघा. आता गुहागरमधून त्यांनी हे कलमं आणलेत, ही छोटी आहे बघा. आता जवळजवळ 50 एक ते कलमं आणलेत, म्हणजे ह्याची आंब्याची. मला वाटतं, मला गेल्याच म्हणत होते की तुमच्या कोकणात मी गेलो होतो. हे बघा, आता कलमं लावले. हे जांभळी झाड, जांभूळ हे आपल्या शुगरसाठी, ज्याला डायबिटीज आहे त्यासाठी बेटर असतं, चांगलं असतं खाल्लं तर जांभूळ. इकडं जास्वंदी झाड आहेत. हे बघा, छोटं झाड हे मध्ये काकाने तोडलं होतं. आणि हे छोटे इथं ज्या असतात ना शेंगा, आपण ज्या चवळीच्या शेंगा खातो त्या झाडं होती. पावटा आहे. काका बरंच नवीन नवीन काहीतरी करतात. आता काका घरी सध्या त्यांचं काम चालू आहे. आणि हे रामफळाचं सगळ्यात मोठं झाड आहे, सगळ्यात 3 मोठी झाडं आहेत ही रामफळाची. ओके, असंच व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. आणि व्हिडिओ आपली कशी वाटली आम्हाला सांगा जा कमेंट करून. नमस्कार, धन्यवाद.